ठीक आहे. ओके, आपण मागच्या क्लासमध्ये थोडंफार NLP आणि त्याच्याबद्दलच थोडासा पाहण्याचा प्रयत्न केला होता की NLP चा जो डेटा आहे तो कसा आहे, तर तो टेम्परल आहे. एका मागे एक जे वर्ड्स येतात त्यांना तसंच मिनिंग आहे. एखादा वर्ड पुढे मागे आला की त्याचा मिनिंग बदलून जातो, है ना. कुठले कुठले टास्क आहेत NLP मध्ये: ऑडिओ क्लासिफिकेशन, समरायझेशन, ट्रान्सलेशन, जर्नलिझम, Hmm. Yes. प्लॅजिअरिझम चेक, स्पेलिंग चेक आणि टॉपिक मॉडेलिंग, असं आहे ना. Yes. Yes. आणि आपण थोडा असा विचार करत होतो की बेसिकली काय, आता मला एक्झॅक्टली आठवत नाही, बट बेसिक मॉडेल Uh, बायग्राम बद्दल थोडा विचार केला होता. एनग्राम मॉडेल, बायग्राम, ट्रायग्राम, एका मागे एक huh. असं करत. Yes. मग थोडा GPT बद्दल विचार केला होता की 5.5 बद्दल बोललो तू. जसं नंबर ऑफ टोकन्स वाढत Parameters. जातात हाँ. तसं ऍक्च्युली Okay. परफॉर्मन्स प्लॅटो होऊन जातो बाकीच्या मॉडेल्सचा. बट मोठ्या हाँ. मॉडेल्सचं तसं नाही आहे. ऑब्झर्व वाढत वाढत जातो, एका सर्टन पॉईंट नंतर तो पण हिट होतो. But त्याला पण एक हाँ. हायर लिमिट आहे त्याला बाकीच्या सिम्पल Hmm. मॉडेल्सच्या कंपॅरिझन. आणि Yes. कम्प्युटर विजनशी कम्पेअर करायला गेलं तर त्याला पण काही अर्थ आहे, म्हणजे एका मागे एकच NLP पण समजून घेतं त्याचे फोनिम्स, उच्चार कसा आहे, लेक्झिम्स, वर्ड्स काय, फ्रेजेस म्हणजे सेंटेन्स आणि कंटेक्स्ट, असं ते वन बाय वन, बिट बाय बिट त्याचा अर्थ घेत जात आहे ना. जे की हाँ. CV मध्ये Yes. एजेस, टेक्स्चर्स, शेप, डिफरन्सेस असे. मग आपण, मला वाटतं, बेसिक एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह क्लासिफिकेशनचा विचार केला होता की हाँ. ट्विटरचे जे ट्विट्स असतात त्याच्यामध्ये चुकीचे शब्द असतात. तर त्या चुकीच्या शब्दांना तुम्हाला काढायचे, तर तुम्ही कसं काढाल, काय कराल. सगळेच तर नाही काढू शकत ना, वेगवेगळ्या प्रकारचे वर्ड्स असतात. एका ठिकाणी एक असतात, दुसऱ्या ठिकाणी दुसरं असतं. पॉझिटिव्ह Yes. निगेटिव्ह सेंटेन्सेस वरनं तुम्ही काढू शकता. एक फ्रिक्वेन्सी वरनं आयडेंटिफाय करत होतो आपण की एक वर्ड हाँ. हाँ. पॉझिटिव्ह मध्ये किती वेळा आहे आणि एक वर्ड नेगेटिव्ह मध्ये किती वेळा आहे. एक सिंपल फीचर एक्स्ट्रॅक्शनचा मॉडेल होता. आणि Yes. त्याच्यानंतर मग आपण म्हणत होतो की ह्यांचा जो ऑल इन ऑल जो हा वेक्टर होऊन जातो, म्हणजे हेट -2 Hmm. आहे, हा निगेटिव्ह सेंटेन्स होऊन जातो. असं एक सिंपल आपण फक्त विचार करत होतो. तर मग आज आपण काय करूया, टेक्स्ट रिप्रेझेंटेशन बद्दल विचार करूया. टेक्स्ट रिप्रेझेंटेशन, ओके. आता आपण मीडियम माहिती आहे तुला, मीडियम मीडियम कसलं ते प्लॅटफॉर्म का ब्लॉग वाला? हा, ब्लॉग वाला. येस माहिती. हा, तर आपल्याला मीडियम माहिती आहे. मीडियम काय आहे, सॉर्ट ऑफ एक ब्लॉगचा प्लॅटफॉर्म आहे. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला असा विचार करूया की आपण इथे या कंपनीत एक डेटा सायंटिस्ट म्हणून काम करतोय. ओके, आपलं काय काम आहे की आपल्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे असं आहे की बाबा आपल्या प्लॅटफॉर्मवर 2020 मध्ये ऑन अ डेली बेसिस अराउंड 47,000 47,000 आर्टिकल्स पर डे, असं आपलं कोविडच्या आधीचा थोडासा काळ हा एक रेट होता. पर डे 47,000 ओके. पब्लिश आर्टिकल्स. ओके. हा. त्याच्यामधून काय होतं की या 47 आर्टिकल्सला अराउंड डेली 200 मिलियन युजर्स पर डे असा आपला एक रीडिंगचा रेट होता आपला. 200 मिलियन युजर्स पर डे विजिट करायचे आपल्या प्लॅटफॉर्मला आणि वाचायचे आपले आर्टिकल्स. ओके, मग आपण काय विचार केला की आपले जे युजर्स आहेत त्यांना एक बेटर रीडिंग एक्सपिरियन्स भेटावा, है ना. तर आपण काय काय करू शकतो याच्यावर विचार झाला. त्याच्यामध्ये काय विचार झाला की लेट्स से की एक युजर 1 आहे, हायपोथेटिकल युजर आहे,
हा युजर 1 आहे. हा काय रीड करतो? हा न्यूरल नेटवर्क्स, कम्प्युटर विजन आणि डेटा सायन्स आणि जेन याच्याबद्दल रीड करत असतो. आपण डेटा रेकॉर्ड करतो ना. तू लॉग इन करतो, लॉग इन केल्यावर तू आर्टिकल वाचू शकतो. पण तुम्हाला माहिती युजर आयडी माहिती आणि कुठला आर्टिकल तो रीड करतो ते तुम्हाला माहिती. त्याची कॅटेगरी बेसिकली. तुम्ही काय विचार केला की हा जर असे आर्टिकल्स रीड करतोय तर ह्याला आपण जेव्हा रेकमेंड करू आर्टिकल्स तेव्हा का नाही अशाच टाईपचे आर्टिकल्स ह्याला रेकमेंड करायचे. त्याच्यामुळे काय होईल की तुझा जो रिडिंगचा जो फ्रिक्वेन्सी ती वाढेल, प्लस तुझा प्लॅटफॉर्म रेग्युलर बेसिसवर वापरला जाईल, तर युजर रिटेन होतो, चर्न नाही होणार, असं तसं होईल. रेकमेंड करायचं तुला आता आर्टिकल ह्याला ऑन द बेसिस ऑफ हिज हिस्ट्री, है ना. ओके, कॉन्टेक्स्ट ओरिएंटेड. येस. रेकमेंडेशन हा आपल्याकडे टास्क आहे. मग आपण काय करतो की रेकमेंड करण्याच्या आधी आपल्याला काय करावं लागेल की आपले जे आर्टिकल्स आहेत, जे काही XYZ आर्टिकल्स आहेत आपले, त्यांना आपल्याला बेसिकली क्लस्टर करावं लागेल. हे लेट्स आर्टिकल आहे, असे खूप सारे आहेत ना तुझ्याकडे, तर हे सगळे आर्टिकल्स तुला क्लस्टर करावे लागतील. क्लस्टरिंग इन द सेन्स काय की कुठलं आर्टिकल कुठल्या ह्याच्यामध्ये बसतं, है ना. म्हणजे डेटा सायन्स एक डोमेन बनवला, तर डेटा सायन्स डोमेन मध्ये कुठले कुठले आर्टिकल्स येतात त्याचा तुला क्लस्टरिंग करावं लागेल, नाही का. तर असं तुला विचार येस, करावा गॉट लागेल. इट. तर कुठल्या कुठल्या बेसिसवर आपण क्लस्टरिंग करू शकतो, आपण ह्याचा विचार करूया. कुठल्या कुठल्या वेज असू शकतात. सिम्पल, जास्ती काय मॅथ्स मध्ये बसायचं. कीवर्ड हा, कीवर्ड ओरिएंटेड. ओके, कीवर्ड्स ओरिएंटेड. त्याच्यानंतर ते जे ब्लॉक्स असतात त्याच्यामध्ये खाली रेफरन्सेस पण मेन्शन केलेले असतात, तर ओके. ते रेफरन्स मध्ये पण कन्सिडर करू शकतो आपण क्लस्टर करताना, की या पर्टिक्युलर ब्लॉकचा रेफरन्स घेतला होता, या पर्टिक्युलर साईटचा रेफरन्स घेतला होता. ओके. त्यानंतर जे आपले युजर्स आहेत ते युजर्स काय प्रकारचं कंटेंट कन्झ्युम करतायत त्याचा पण एक लॉग असतो, की या पर्टिक्युलर सेक्टर किंवा या पर्टिक्युलर डोमेनचं ते शोधत असतात, बघत असतात. तर मग त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी कुठे आहे, दॅट टू बी एन मेथड टू क्लस्टर इट. बरोबर, एकदम बरोबर. वेगवेगळ्या टेक्निक असू शकतात. मग तू काय करतो, तू टायटल वाचतो, टायटल वाचून मग तू समजतो की दिस इन डेटा सायन्स, न्यू ट्रेंड्स इन डेटा सायन्स, हे आणि ते आणि त्याच्या बेसिसवर करू शकतो, ऑथर्सच्या बेसिसवर करू शकतो. तुला माहिती की हा जो ऑथर आहे तो डेटा सायन्सचाच कंटेंट लिहितो, तो तू त्याला त्याचे सगळे आर्टिकल्स एका मध्ये टाकतो. किंवा मग अजून एक टेक्निक आहे, तू गो थ्रू करतो टेक्स्टला, टेक्स्ट गो थ्रू करतो तू आणि त्याचा अर्थ समजून घेतो. ओके. आता याच्यामुळे काय होईल की त्याला नेमकं काय आर्टिकलला म्हणायचंय हे टेक्स्ट गो थ्रू केल्यावर कळेल, आणि त्याच्यानंतर जे तुझं क्लस्टरिंग होईल त्याला काहीतरी एक विशेष अर्थ राहील. म्हणजेच काय की त्याला त्याचे खऱ्या कॅटेगरी मध्ये जाईल तो त्याच्या, है ना. ओके. मग आपल्याला काय करावं लागेल की पहिले तर टेक्स्टचा थोडा विचार करावा लागेल, की आपण हे तर म्हणतोय की हे करूया, बट सर्वात बेटर मेथड कुठली, की त्याचा अख्खा टेक्स्टच गो थ्रू करा, आणि टेक्स्ट गो थ्रू केल्यानंतर तुम्हाला समजेल नेमकं काय काय आहे त्याच्यामध्ये, कुठल्या कॅटेगरीचा आहे तो मॉड्यूल. ओके. सो मी काय करतो, मी स्क्रीन बदलतो माझी, कोडिंग कडे जातो, अँड हिअर वी आर टेक्स्ट रिप्रेझेंटेशन. ओके. ओके. पहिले तर आपण काय करतो की ज्या लायब्ररीज वगैरे आहेत सिंपल सिंपल त्यांचा थोडा विचार करूया. काय आहे PIL, PIL install PIL.
नो मॅचिंग फाउंड. हे काय इमेज वापरतात कुठे म्हणजे इट्स नॉट इट मॅट प्लॉट लिप. ओके सी बॉन पण नसेल आला वाटलंच आता. एक एक पॅकेजेस असतात एनएलटीकेचे एक एक करून आपण डाउनलोड करतो ते. त्याच्यामध्ये काय डाऊट नाही ना, ते पॅकेजेस आहेत फक्त ते एनएलटीकेचे. आणि हा आपला डेटा आहे. हा आपला डेटा आहे. मी डेटा दाखवतो कसा आहे. डेटा काय आपण बेसिकली पायथन पांडाज मध्येच रीड करतो नेहमी. दिस इज अरे अरे हा आपला डेटा. लिंक टू द डेटा, टायटल, सब टायटल, ऑथर, रीडिंग टाइम आणि हा टेक्स्ट. टेक्स्ट म्हणजे अख्खा टेक्स्ट. त्या आर्टिकल मध्ये केवढा सगळा टेक्स्ट आहे तो या कॉलम मध्ये त्यांनी ठेवलेला. आणि ही आयडी म्हणजे बेसिक आयडी दिली. ओके हा सिंपल डेटा आहे. आता फक्त आपण एक आर्टिकल बघूया. एक आर्टिकल कसं दिसतं त्याच्यासाठी आपल्याकडे पी प्रिंट नावाची एक लायब्ररी आहे. त्याच्यामध्ये प्रिटी प्रिंट होते फक्त स्क्रोलेबल करून. हा असा डेटा आहे. ओके ऑथर, टायटल, टेक्स्ट आणि एक आर्टिकल असं आहे. पर आर्टिकल असा डेटा आहे आपल्याला. आता आपण एवढं डेटा सायन्स मध्ये आहोतच तर डिस्क्राईब शिवाय आपलं काम चालतच नाही ना. डिस्क्राईब करूया काय काय दिसतंय याच्यामध्ये. थोडा आपण विचार करूया याच्यामध्ये. कंबाईन विचार करूया काय काय दिसतंय याच्यामध्ये. काय टेक्स्चुअल डेटा म्हटल्यावरती नॉट अ नंबर येतोय. बाकी सगळ्या गोष्टी ज्या न्यूमेरिकल व्हॅल्यूज पाहिजे होत्या. कन्सिडरिंग द टेक्स्चुअल डेटा त्याच्यामध्ये काउंट केलं जातं किती आहे आपल्याकडे. 208 आहे. 208 आर्टिकल्स आहेत. येस. हा आणि ते रीडिंग टाइम पॅरामीटर होतं का असं. रीडिंग टाइम म्हणजे कसं आहे की ते आर्टिकल वाचण्यासाठी किती वेळ लागेल. अच्छा तसं आहे का. ओके इन मिनिट्स. आता ओके या अख्ख्या डेटामध्ये फक्त हा एकमेव आहे जो नंबरचा कॉलम आहे. बाकी सगळे टेक्स्टचे कॉलम आहेत. हा मग याला फ्रिक्वेन्सी आणि मिनिमम स्टँडर्ड डेव्हिएशन वगैरे नंबरचे. बाकी सगळ्यांचे टॉप ऑथर हा आहे ऍडम गेटजे. हे टॉप टायटल आहे. ही लिंक आहे. आहे मग थोडं काही टेक्स्ट बद्दल एवढं काही समजत नाही पण आहे. आता काय आता आपण विचार केला की ह्याच्यामध्ये एकच कॉलम आहे रीडिंग टाइम जो न्यूमेरिकल आहे. लेट्स प्लॉट इट. प्लॉट करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की सर्वात बेस्ट प्लॉट म्हणजे हिस्टोग्राम. हिस्टोग्राम वरून भरपूर काय समजतं. काय सांगतोय हा हिस्टोग्राम. लेफ्ट स्क्यूड आहे म्हणजे परत दिस इज अ राईट स्क्यूड. ओके स्क्यूड म्हणजे त्याची शेपूट कुठे आहे हे बघायचं. शेपूट राईट साईडला शेपूट शेपूट. राईट स्क्यूड आहे. सॉरी राईट स्क्यूड डेटा आहे.
कसं होतं आता हे जे दोन पॅरामीटर्स दोन ऍक्सेस कन्सिडर केले रीडिंग टाइम आणि काउंट. तर यामध्ये त्यांनी कॉलर जे रिलेशन लावलेलं आहे काउंट ते म्हणजे राईट्स हा हिस्टोग्राम आहे. हा येस हा काउंटचं ते हे असतं ना, आपलं काउंट करतो आपण, बिनिंग करतो ना आपण, या बिन मध्ये किती काउंट, या बिन मध्ये किती काउंट. येस हा, त्याचा तर नंबर याचा जर तू मीडियन पाहशील, ही जी रेड लाईन आहे ही याची मीडियन आहे ना, पर्सेंटाईल त्यांनी 50th दिलाय मीडियनचा पर्सेंटाईल. सो मीडियन टाइम जर बघशील तर इट इज अराउंड 8 to 9 मिनिट्स. इथे एक 10 येईल, इथं कुठेतरी 8 to 9 मिनिट्स हा मीडियन टाइम आहे. दिस इज अ राईट स्क्यूड डेटा. मीडियन टाइम, रीडिंग टाइम ऑफ 9 to 8 मिनिट्स असं पण म्हणू शकतो. अजून काय घेता येईल याच्यामध्ये? तर जास्ती काही नाही घेता येणार मला वाटतं. नाही लिमिटेड डेटा आहे. ठीक आहे, इट्स ओके. म्हणजे एवढंच आपल्याला घेतलं. टेक्स्ट वर फोकस करायचं आपल्याला, हा पण ते आहे लिमिटेड डेटा. डेटा वी ट्राय टू सी इट. ओके येस वी ट्राय टू सी इट. ओके, आता आपण, आपल्याकडे आर्टिकलची लेंथ आहे. आता लेंथ कशी काढणार आर्टिकलची? नंबर ऑफ काय म्हणतात त्याला कॅरेक्टर्स. कॅरेक्टर, बस सिंपल, नंबर ऑफ कॅरेक्टर, फक्त लेंथ घ्यायची आपल्याला एक्स ची. आपण येस हे काय केलं माहिती ना, आपण एक लॅमडा लॅम्बडा फंक्शन, फंक्शन बनवला येस, सिंपल त्याच्यामध्ये लॅमडा फंक्शन लेंथ लावली. सो बघायचं आपल्याला की लेंथ ऑफ आर्टिकल तो रिलेटेड कसा आहे रीडिंग टाइम सोबत. सो sci-fi install sci-fi. लायब्ररी 40 MB ची लायब्ररी. ह्या इश्यूज आपण ग्लोबल एन्व्हायरमेंट बनवून सॉल्व्ह होत नाही. अरे मी पूर्ण फॉर्मॅट केला होता ना पीसी, तेव्हापासून मी ह्याच्यावर हातच नाही लावलाय. काम करतो तर कामावरच्याच पीसी वर. फाईन फाईन ओके, सो रिलेशन कसे काय वाटतं? पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, कोरिलेटेड, नो कोरिलेशन? हायली कोरिलेटेड. कोरिलेटेड, विच मेक सेन्स. जसा तुमची लेंथ वाढत जाईल आर्टिकलची, रीडिंग टाइम वाढत जाईल, है ना? पॉझिटिव्हली कोरिलेटेड आहे. पॉझिटिव्हली पॉझिटिव्हली कोरिलेटेड. येस, म्हणजे इथं त्यांनी कोरिलेशन दिलेलं आहे 9.6 ना, 96% कोरिलेटेड आहे. ओके, आपण काय विचार केला होता की एक जो ऑथर आहे त्या ऑथरचे आर्टिकल्स एका क्लस्टर मध्ये घेऊ शकतो आपण, असा विचार केला होता, राईट? आपण असं आपल्याला बघावं लागेल की एक जो ऑथर आहे काय तो एकाच टाइपचे आर्टिकल्स लिहितो? काय वाटतं? एक ऑथर आहे तो एकाच टाइपचे आर्टिकल्स लिहिल का? म्हणजे लेट्स से की मी डेटा सायन्स बद्दल आर्टिकल्स लिहितो, तर मी सारखे डेटा सायन्सचे आर्टिकल्स लिहिल का? ते मला व्हेरीफाय करावं लागेल. तर सी पर ऑथर आपण व्हेरीफाय करतो. हा ऍडम गेट जे आहे तो मशीन लर्निंग बद्दल लिहितो. हे टायटल्स आहेत त्याच्या आर्टिकलचे. मशीन लर्निंग, मशीन लर्निंग, मशीन लर्निंग, मशीन लर्निंग, मशीन लर्निंग. हा जो आहे माणूस जोसेफ रेका, हा एन्सेम्बल लर्निंग, व्हेरिएशनल ऑटो एन्कोडर्स, जनरेटिव्ह. हा नताशा सेल्वराज, डेटा सायन्स, डेटा एनालिटिक्स, डेटा सायन्स, डायमेन्शनॅलिटी, लॅपटॉप फॉर डेटा सायन्स, हा थोडा वेगळा आर्टिकल आहे. सॅरा मेथोवाले, काय काय आहे यांच्यामध्ये, म्हणजे एवढे सगळे आपण टॉप 20 ऑथर्स घेऊन त्यांचे आपण काय काय लिहिले बाबा त्यांनी त्यांच्या आर्टिकल्स मध्ये पाहतोय. बऱ्याचशा वेळेस असं दिसून येते की ऍक्च्युली ते सेमच टाइपचे आर्टिकल्स लिहितात. हवेच हा कोरोना व्हायरस तर कोरोना व्हायरस बद्दलच लिहितोय, पण जर तू नताशा सेल्वराज ही कुठे आता, सी आय ट्रिपल माय इन्कम विथ डेटा सायन्स, डेटा सायन्स, डेटा सायन्स. इथं काय करतोय आपण की
करिअर बिल्डिंगच्या डेटा सायन्स बद्दल काहीतरी दिसतंय आपल्याला लिहिलेलं. येस. पण असं पण आहे की एक जो ऑथर आहे तो अक्रॉस आर्टिकल्स पण लिहितो. आता हा जो आर्टिकल्स कसा आहे की हा आय ट्रिपल्ड माय इन्कम म्हणजे करिअर बद्दल पण आहे आणि डेटा सायन्स बद्दल पण आहे. हा असा क्रॉस डोमेनचा पण आर्टिकल झाला. सो असं पण आहे. मग इथं काहीतरी लिमिटेशन आहे. एकतर एखादा माणूस मल्टिपल कॅटेगरीज मध्ये लिहू शकतो किंवा एखादा आर्टिकल असं लिहिल की तेच मल्टिपल कॅटेगरीजला हिट करतं. सो प्रॉब्लेम आहे म्हणजे ऑथरच्या बेसिसवर कॅटेगरायझेशन करणं चुकीचं ठरेल. अँबिग्युटी सिस्टमसाठी. या तो चुकीचं ठरेल. आपल्याकडे काय शेवटचा पर्याय उरला की आपल्याला टेक्स्ट कडेच वळावं लागेल. आपल्याला टेक्स्ट कडे वळण्याच्या आधी आपल्याला माहिती की टेक्स्टचं जे आहे ते प्री प्रोसेसिंग करावं लागतं. तर त्याच्यामध्ये एक प्री प्रोसेसिंग म्हणजे काय तर कंट्रॅक्शन्स असतात. वर्ड कंट्रॅक्शन. वर्ड कंट्रॅक्शन म्हणजे काय तर आय विल असतं ना ते. नॉटच एंटी कांट देतात म्हणजे है ना असं असं कांट असतं असं लिहितात. पण ह्याचा अर्थ काय तर कॅन नॉट असं जर तुम्ही दिलं हे तर हे पुढे जाऊन प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. मग तुम्हाला ते तसं न व्हावं म्हणून तुम्ही ह्याला हे सगळे कंट्रॅक्शन्स तुम्हाला क्लिअर करावं लागतं है ना. हे इथं काय काय देण्याचा प्रयत्न आर हॅव विल एम हा तर ह्याच्यामधून आपण कंट्रॅक्शन्स काढण्याचा प्रयत्न करतो. बट तरी तुम्ही बघाल तर बरेचसे असे कंट्रॅक्शन्स राहू शकतात जे तुम्ही याचा पूर्णपणे विचार करणं अवघड होऊन जातं. मग एक लायब्ररीचे अख्खीच्या अख्खी ज्याचं नावच आहे कंट्रॅक्शन्स. कंट्रॅक्शन्स नावाची लायब्ररी आहे. त्या कंट्रॅक्शन्स नावाच्या लायब्ररीमध्ये फक्त तुम्ही तुमचा टेक्स्ट द्या कंट्रॅक्शन्स डॉट फिक्स तुमचा टेक्स्ट हे केलं की झाला तुमचा टेक्स्ट नीट. ही इज इट इज आफ्टर ऑल आय विल है ना दे हॅव असं सगळं त्यांनी स्वतःहून क्लिअर केलं. सगळे सिनियर ह्याच्यामध्ये कव्हर होऊन जातात. ओके आणि ऑब्विसली एफिशियंट पण आहे लायब्ररी फॉर ऑब्वियस रिझन्स. ओके आता आपल्याला काय विचार केला की आपला जो टेक्स्ट आहे त्याला आपल्याला कन्वर्ट करायचंय इंटू नंबर्स मध्ये का कन्वर्ट करावं लागेल. एम्बेडिंग होतं ना. हा म्हणजे एक डॉक्युमेंट आहे. डॉक्युमेंट 1 म्हणजे डॉक 2 आणि डॉक 3 ह्यांना एका विच कॅटेगरी हे ठरवण्यासाठी तुम्हाला नंबर्स लागतील ना. हा आर्टिकल हे रिप्रेझेंट करतो हा आर्टिकल हे रिप्रेझेंट करतो ह्यासाठी तुम्हाला नंबर्स लागतील. आणि क्लस्टरिंग करायचं जरी झालं तुम्हाला तरी तुम्हाला त्याचं रिप्रेझेंटेशन लागेल इन अ वेक्टर फॉर्म पर आर्टिकल. पण टेक्स्च्युअल डेटाला वेक्टर मध्ये कसं रिप्रेझेंट करणार काय वाटतं कसं होऊ शकतं. बेसिकली जस्ट टायटलचं एम्बेडिंग जरी केलं आणि त्या एम्बेडिंगच्या बेसवरती सिमिलॅरिटी सर्च लावला तर ते क्लस्टरिंग होऊ शकतं. ओके कन्वर्ट टू वेक्टर्स कसं होईल. एक सिंपल सेंटेन्स घेऊया चला. काय 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 सेंटेन्स काय घ्यायचं आपण सांगा तुम्ही. काही सिंपलच मोठा नको. The day is bright. आपण आतापर्यंत एक खूप सिंपल एन्कोडिंग टेक्निक शिकलोय. कॅटेगरिकल गोष्टींना न्यूमेरिकल गोष्टीमध्ये कन्वर्ट करतो. कुठली ते एन्कोडिंग सिंपल सर्वात. सॉरी अमरावती कॅटेगरिकल कॉलम्सला न्यूमेरिकल कॉलम्स मध्ये कन्वर्ट करते. कुठली एन्कोडिंग शिकलोय आपण अशी
वन हॉट एन्कोडिंग. सॉरी मिस करतो. वन हॉट एन्कोडिंग शिकलो ना आपण. लेबलिंग. मग काय वाटतं की आपण ह्या टेक्स्टला वन हॉट एन्कोड कसं करणार? तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय करावं लागेल, तर पर वर्ड आपल्याला एक वेक्टर भेटू शकतो. कसं होईल, तर इथं द आहे 0 0 0 0 0 1 0 0 0 0 1 0 1 0 0 0. This is one hot encoding of each word. म्हणजे मला जरा म्हणायचं की इज काय कम्प्युटरला सांगायचं, तर इज हे बाबा 0 0 1 10. ह्याचा अर्थ इज आहे, हे कम्प्युटरला मी सांगू शकतो आता, आहे ना. आणि जेव्हा मला याचं सेंटेन्स भेटल, पूर्ण सेंटेन्स कसं लिहिल मी आता बघा. द डे इज ब्राईट मला लिहावं लागेल ना. तर डे इज ब्राईट काय आहे, तर ऍक्च्युली एक 2D वेक्टर होईल. समजलं मला काय म्हणायचं. हो समजलं. आणि दिस इज माय सेंटेन्स नाव. हे सेंटेन्स असं मी कम्प्युटरला आता म्हणू शकतो. ओके, लेट्स मग काही सिंपल फक्त टेक्निक आहे, सिंपल फक्त कोड आहे. तो कोड मी लिहून दाखवतो तुम्हाला इथे. हा वन हॉट एन्कोडिंगचा कोड आहे. ऑब्विस रिझन केलं नाहीये, का नाहीये माहित नाही. मागच्या वेळेस घेतली होती वाटतं. scikit learn. ओके, सेंटेन्स आहे आपला. कॅट डॉग बॅट ॲट असे काही त्यांनी वर्ड्स घेतले रॅन्डमली. ओके, एक एक्झाम्पल घेण्यासाठी त्याचं त्यांनी रिप्रेझेंट केलेलं आहे इथं. मग इथं कसं आहे, तर इफ यू विल सी, तर जो कॅट आहे तुमचा, कॅटला कसं रिप्रेझेंट केलंय, कॅट इज ऍक्च्युली 1 0 0 0 0 हा कॅट आहे. ओके, आणि फॉलोइंग वर्ड्स डॉग बॅट एट लायन डॉग बॅट. 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7. थर्ड नंबरला तुम्ही ऑब्झर्व करा स्पेशली, त्यांनी सेम एन्कोडिंग दिला. बॅट बॅट थर्डला बॅट होतं, परत सेव्हन्थला परत बॅट, त्यांनी सेम एन्कोडिंग दिलेलं आहे बॅट बॅटला, है ना. म्हणजे पर वर्ड तुम्हाला एक आता वेक्टर भेटतोय विच इज युनिक टू दॅट वर्ड. ओके, दिस वॉज द कन्व्हर्जन ऑफ सिम्पल, म्हणजे फक्त वर्ड्सला तुम्हाला वन हॉट एन्कोडिंग करून वेक्टर मध्ये कन्वर्ट करू शकतो. आता याचा ड्रॉबॅक काय आहे, हे सगळं जे केलं आपण, याचा ड्रॉबॅक काय वाटतं? एम्बिग्युटी आहे. हा, एम्बिग्युटी आहे बेसिकली. दर पर्टिक्युलर वेक्टरचा अर्थ एकच नसू शकतो. ओके, हा, मीनिंग नाही कॅप्चर करते. मीनिंग नाही कॅप्चर करत. मीनिंग नाही कॅप्चर करते. अजून ड्रॉबॅक्स, एक फक्त वेक्टर असाइन केला त्या शब्दाला, बस, बाकी काय. त्यानंतर सिक्वेन्शियल डेटा, हा, इम्पॉर्टन्स, पोझिशनल डेटा जो असतो ना, त्या पर्टिक्युलर शब्दाचा अर्थ कुठं काय बनतोय ते मिसिंग आहे. पोझिशनल डेटा, एका पर्टिक्युलर सेंटेन्स मध्ये मल्टिपल टाइम येऊ शकतात. हे इम्पॉर्टन्स येईल म्हणजे शब्द वाक्यामध्ये इम्पॉर्टन्स. एखादा शब्द एखाद्या वाक्यामध्ये खूप इम्पॉर्टंट असतो, दुसऱ्या वाक्यामध्ये कमी इम्पॉर्टंट असतो, है ना. ते नाही कॅप्चर होते याच्याने. काय वाटतं, जर कॉर्पस वाढत जाईल, हे तर फक्त 4च शब्द घेतले, 1000 शब्द आहेत, मग काय प्रॉब्लेम होईल?
ह्या तिन्ही गोष्टी काय आहेत? हाय तो डायमेन्शनल स्पार्स मॅट्रिक्स, पाच हा स्पार्स वेक्टर आहे हा खूप, प्लस हाय डायमेन्शनल आहे, येस इज इक्वल टू व्हॉट, कम्प्युटेशनल कॉस्ट खूप जास्त आहे, जास्त आहे. कम्प्युटेशनल कॉस्ट इज हाय. प्रॉब्लेम आहे हा, नाही झालं पाहिजे ना. आणि सर्वात महत्वाचं, एक शब्द काय सांगतो तो त्याच्या बाकीच्या शब्दांवरनं समजतं की त्या शब्दाला काय सांगायचं. रिलेशन, व्हॉट इज रिलेशन विथ अदर वर्ड्स, हे कॅप्चरच नाही होते याच्यामध्ये, वन नॉट एन्कोडिंग मध्ये. प्रॉब्लेम आहे याचा, एवढं सगळं करून पण काय उपयोग नाही झाला है ना. अजून एक टेक्निक आहे फक्त वन नॉट एन्कोडिंग मध्ये, थोडीशी ऑप्टिमाइज केलेली आहे, त्याच्यामध्ये फक्त हा भाग निघून जातो स्पार्सचा. कसा, तर तुम्ही फक्त त्याचा इंडेक्स स्टोअर करता. ओके, जे वाक्य आहे द डे इज ब्राईट, याच्यामध्ये द चा वेक्टर काय आहे 0, डे चा काय 1 आहे, इज चा काय 2 आहे, ब्राईट चा काय 3 आहे. इंडेक्स असाइन करा, त्याचा इंडेक्स त्याचा वेक्टर आहे एवढंच, पण याच्यामध्ये पण काही एवढा उपयोग होत नाही. नॉट सो इफिशियंट. परत बाकीचे प्रॉब्लेम आहेतच ना, फक्त तुम्ही स्पार्सचा प्रॉब्लेम सोडवला, काय उपयोग नाही याचा. अजून थोडा जर आपण विचार केला तर एक टेक्निक आहे जी वन नॉट एन्कोडिंगच वापरते, पण ती बेटर आहे त्याच्यापेक्षा. ती मेथड म्हणजे बॅग ऑफ वर्ड्स टेक्निक. ओके, फिक्स्ड वेक्टर दिलेला आहे पर्टिक्युलर वर्ड्सला. बॅग ऑफ वर्ड्स, BOW, वाव. काय करतो आपण याचे 3 सेंटेन्सेस घेऊया, कुठलाही 3 सेंटेन्स, 3 सेंटेन्स असं, ही इज गुड, ही इज काय म्हणा, ही इज काय काय म्हणणार, ही इज ब्राईट नाही, एक्सलंट, ही इज जीनियस. आणि तिसरा सेंटेन्स घेऊ, ही इज नॉट गुड अँड जीनियस, असं एक सेंटेन्स. सिंपल घेतले मुद्दामून अभ्यास करा. बॅग ऑफ वर्ड्स मधली सर्वात पहिली मेथड, पहिली स्टेप, वोकॅब्युलरी बनवा. आपल्याकडे वोकॅब्युलरी काय, युनिक वर्ड्स काय, व्हॉट इज द वोकॅब्युलरी. पहिला काय ही आहे, अजून काय इज आहे, गुड आहे, जीनियस आहे, नॉट आहे, आणि अँड, ही आपली वोकॅब्युलरी. काय राहत नाही ना. ओके, ही वोकॅब्युलरी झाल्यानंतर पर सेंटेन्स वन नॉट एन्कोडिंग करा. मला काय म्हणायचं ते सांगा. ही इज गुड, जीनियस, नॉट अँड. सेंटेन्स 1, सर्वात पहिलं सेंटेन्स, ही इज गुड, काय येईल 100 1 1 1, बाकी सब कुछ 0. वो फिर मेन लाइन को टच करता है, वो जेल में आके ही मेन लाइन पे टच दिस इज इट. मला काय करावं लागेल, कॉपी पेस्ट. सेकंड सेंटेन्स, जीनियस 0 1. ओके, थर्ड सेंटेन्स
Yes. This is the third sentence. He is काय sentence आहे? Not good and genius. Not good and genius. Not good And genius. genius. 0 1 1 1 इथं 1 बाकी सगळं 0. लय गडबड झाल्यासारखं झालंय बट इट्स ओके. तुम्हाला कळतंय काय करतोय. मला समजतं. Yes. ह्याच्यानंतर काय करता तुम्ही? कंबाईन ऑल 3 matrices into a single matrix. काय करायचं आता मी सांगतो. इन ऑल तुमची पूर्ण वोकॅब्युलरी लिहून काढा आता. काय करा तुम्ही? स्टेप 3 काहीतरी असं पूर्ण वोकॅब्युलरी लिहून काढा आता. ओके. परत कंट्रोल व्ही करूया. सगळं काढूया आता. बस झालं. हा परत वोकॅब्युलरी लिहूया आपण आपली पूर्ण सरळ आडवी. जीनियस, नॉट गुड. आता तुम्ही जेव्हा ऍड करता हे तिन्ही मॅट्रिक्सला तेव्हा ही आणि ही हे 3दा आलं. मग फायनल मॅट्रिक्स मध्ये काय येईल? तर इथं नंबर 3 येईल. इज पण किती वेळा येईल? 3 वेळा येईल. गुड किती वेळा येईल? 2दा येईल ना. Genius पण number, not जीनियस एकदा. एकदा येईल. नॉट Not एकदा. Genius पण 2दा येईल. मी उलट लिहिलं. अरे and हे जीनियस एकदा आहे ना. Genius 2दा. सॉरी. Not एकदा आहे and एकदा आहे. हे बाकी सगळं तर तुमचं जे आहे ते 0 आहे. बाकी सगळं Yes, yes. हे तुमचं एक टेक्निक आहे की पर वर्ड तुम्ही असं रिप्रेझेंट करू शकता. याचा एक फायदा काय झाला की तुमचा जो कॉर्पस आहे आता कॉर्पसचा विचार करता तुम्ही फक्त शब्दाचा विचार नाही करत. अक्रॉस कॉर्पस त्या शब्दाचा अर्थ काय आहे, त्या शब्दाची फ्रिक्वेन्सी घेण्याचा प्रयत्न करता आता तुम्ही अक्रॉस कॉर्पस. हा एक फायदा होतो त्याच्यामध्ये. आणि अजून एक फायदा काय की फ्रिक्वेन्सी हे इंटू अकाउंट घेते म्हणून त्या शब्दाची जी महत्व आहे ते थोडं कुठेतरी कॅप्चर होतं याच्यामध्ये. असं एक बावचं रिप्रेझेंटेशन आहे. आणि जर तुम्हाला सेंटेन्स लेवल रिप्रेझेंटेशन पाहिजे तर तुम्ही असं पण करू शकता. हे वर्ड लेवल रिप्रेझेंटेशन. दिस इज वर्ड लेवल. बाव मध्ये अजून सेंटेन्स लेवल कसं करणार? ही इज गुड, ही इज जीनियस, ही इज नॉट गुड. अरे नॉट गुड अँड जीनियस. सो आपण आपली वोकॅब्युलरी इथूनच घेऊया. Let's try to one hot encode per sentence. This is 1 1 1 0 0 0. This is 1 1 1 0 0. This is 1 1 1 1 1 1. Sentence level representation हे असे. ओके. समजा इथं ही इज नॉट गुड अँड नॉट जीनियस असं असतं तर नॉट ला 2 करा फक्त. हे सेंटेन्स लेवलचं एक वेक्टर भेटलं आणि हे वरती वर्ड लेवलचं वेक्टर भेटलं. असं बावने तुम्ही करू शकता. वेक्टर म्हणण्यापेक्षा फ्रिक्वेन्सी चार्ट जास्त वाटतं. ते ऍक्च्युअली फ्रिक्वेन्सी चार्टच आहे बट वी आर मुव्हिंग टुवर्ड्स कन्वर्टिंग टेक्स्ट टू नंबर ना. नंबर्स.
ओके गॉट इट. सो सिम्पल मध्ये काय नाही मग सेंटेन्स लेवल आपण आता काय ओ सॉरी फंक्शन राहिलं नाही हे काय कुठून घेते काय काय रे हा एनएलटीके लुकअप एरर नाही याच्यामध्येच आहे ना हे आहे ते CDE म्हणजे NLTK काहीतरी दाखवतो त्याच्यामध्ये का ते थोडं पण हे तर फॉन्ट तेच टॅब दिलेलं आहे. फॉन्ट टॅब नाहीये म्हणजे काय एनएलटीके डॉट काहीतरी होतं ना झालं आता तरी झालं पाहिजे झालं सेंटेन्स लेवल बाव चा वेक्टर ओके हेच एक एवढं कोड लिहित बसण्यापेक्षा डायरेक्ट एक फीचर एक्सट्रॅक्शन डॉट एक्स काउंट वेक्टरायझर नावाचा आहे काउंट वेक्टरायझर काउंट करतोय आपण काय नाही दिस इज इट हॅज नो ॲट्रिब्यूट डॉट फीचर नेम्स डॉट कोड आहे फीचर नेम्स आउट दिस इज इट डायरेक्ट लायब्ररी मधून होऊन जातं तुमचं काम तिथे डोकं लावायची गरज नाही कोड कोण लिहित बसणार एवढा ओके आणि अजून एक फायदा आहे अकाउंट वेक्टरायझरचा तो म्हणजे याच्यामध्ये ऑटोमॅटिक स्टॉप वर्ड रिमूव्हल तुम्ही करू शकता ठीक इथं मी डायरेक्ट वेगळं काही स्टेप नाही गेली याच्यामध्येच सांगितली स्टॉप वर्ड इंग्लिशचे कार्ड तर इथं त्यांनी द इट ऑफ वॉज हे इथं नाही विदाउट स्टॉप वर्ड रिप्रेझेंटेशन आहे स्टॉप वर्ड्स का रिमूव्ह करता याचं माहिती असेल तुम्हाला असं मी गृहीत धरतोय हा नाही काय येस ड्रॉबॅक्स ऑफ बाव काय वाटतं काय आहे ड्रॉबॅक्स एवढं सगळं केलं ड्रॉबॅक्स आज म्हणता येईल का की जरी एखादा पर्टिक्युलर वर्ड मल्टिपल टाइम्स अपिअर झालेला आहे म्हणून त्याची फ्रिक्वेन्सी नुसार त्या व्हॅल्यू तसं असतं बट त्याचं इम्पॉर्टन्स त्याच्या फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड नाही करत हा बरोबर सेंटेन्स तेच थोडं मे बी मी तुझं बघ रिफ्रेश करू शकतो की पहिली तर गोष्ट हाय फ्रिक्वेन्सीचा वर्ड डज नॉट मीन इट ऍड्स मोर इन्फॉर्मेशन आणि लो फ्रिक्वेन्सीचा वर्ड डज नॉट मीन इट ऍड्स लेस इन्फॉर्मेशन बरोबर ना म्हणजे फ्रिक्वेन्सी जी आहे ना हाय फ्रिक्वेन्सी इज नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कसं लिहितात ते इम्पॉर्टन्स ऑफ द नॉट वर्ड इक्वल टू हाय इम्पॉर्टन्स आणि लो फ्रिक्वेन्सी इज ऑल्सो नॉट इक्वल टू लो इम्पॉर्टन्स हे असं आहे कसं म्हणू शकता तुम्ही की लो इम्पॉर्टन्स म्हणजे लेट्स से मी सेंटेन्स म्हटलं ही इज रिच आणि ही बाईज रोल्स रॉयल्स आता ही दोनदा आलं पण ऍक्च्युली रिच आणि रोल्स रॉयल्स मध्ये जास्ती महत्व आहे दिस इज नॉट बिंग कॅप्चर्ड हिअर परत काय की मिनिंग ऑफ द वर्ड अजून पण कॅप्चर होत नाही अर्थ काय नेमका त्याला आपण परत तेच करतोय फक्त रिप्रेझेंट करतोय मिनिंग अजून पण कॅप्चर नाही होत त्या शब्दाचा त्या सेंटेन्स मिनिंग नॉट कॅप्चर इम्पॉर्टन्स मिसिंग मिनिंग स्लॅश इम्पॉर्टन्स याला इम्पॉर्टन्स पण म्हणू शकतो हा ओके थर्ड काय म्हणू शकतो आपण की जे इज आहे आय आहे द आहे ही आहे these are stop words
स्टॉप वर्ड्स ऑब्विसली हाय फ्रिक्वेन्सी असणार आहेत आणि दरवेळेस स्टॉप वर्ड्स काढणं डज नॉट मीन की तुम्ही चांगलं काम करताय. स्टॉप वर्ड ठेवायला लागतात ऍक्च्युली. स्टॉप वर्ड्स रिमूव्हल इज नॉट बिंग डन, म्हणजे केलं नाही जात. स्टॉप वर्ड शिवाय मिनिंग नाही राहत ना सेंटेन्स. सो असं एक आहे, म्हणजे तुम्ही स्टॉप वर्ड्सची फ्रिक्वेन्सी जास्ती असते पण तुम्हाला ते ठेवायचे पण नाहीत, असं एक तुम्ही पेचामध्ये अडकलेले आहात. ओके, पुढचं एक सिम्पल रिप्रेझेंटेशन आहे पण इंटरेस्टिंग आहे. मला एक 5 मिनिटं देता का? मी आलोच, पाणी पिऊन आलो. ओके, पुढची मेथड आहे EF IDF. याचा फुल फॉर्म माहिती आहे? त्याचा फुल फॉर्म आहे टर्म फ्रिक्वेन्सी इनवर्स ऑफ डॉक्युमेंट फ्रिक्वेन्सी. ओके, टर्म फ्रिक्वेन्सी इनवर्स ऑफ डॉक्युमेंट फ्रिक्वेन्सी. दोन टर्म्स आहेत, टर्म फ्रिक्वेन्सी इनवर्स ऑफ डॉक्युमेंट फ्रिक्वेन्सी. पहिला याचा विचार करू, नेक्स्ट याचा विचार करू. टर्म फ्रिक्वेन्सी. टर्म फ्रिक्वेन्सी म्हणजे काय वाटतं? टर्म पर्टिक्युलर वर्ड किती वेळा येतो? ओके, बरोबर, एकदम बरोबर, नो डाउट इन दॅट. Can we copy this image? Copy. Can we paste it here? Is the image दिसेल हा. See, term frequency into inverse of document frequency. Term frequency is a simple formula आहे TF. TF मध्ये काय येणार? टर्म येणार, डॉक्युमेंट येणार, frequency of term in given document divided by summation of T belongs to document, T dash belongs to document, frequency of T dash, comma D. सिंपल अर्थ आहे, जास्ती काही कॉम्प्लिकेटेड नाहीये, खूप सिंपल. What does TF represent? TF frequency of T in document D. Okay.
ओके. आणि खाली काय आहे, हे 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 ह्याचा जो अर्थ आहे ना तोच ह्याचा अर्थ आहे. हे जे लिहिलंय फ्रिक्वेन्सी ऑफ डॉक्युमेंट टी, फ्रिक्वेन्सी ऑफ टर्म टी इन डॉक्युमेंट डी. ओके. आणि खाली जे लिहिलंय त्याचा अर्थ काय आहे की आपण बेसिकली समेशन करतोय सगळ्या फ्रिक्वेन्सीजचं फॉर ऑल द डॉक्युमेंट्स. समजलं? म्हणजे हॉरिझॉन्टल सबमिशन ऑल टर्म्स टी इन ऑल डॉक्युमेंट डॉक्युमेंट्स. एक्झाम्पल घेऊ तेव्हा समजेल. एकदम सिंपल एक्झाम्पल. इट वॉज गुड. 2 सेंटेन्स घ्यावे लागतात. इट वॉज कॉर्पस आहे ना, 2 डॉक्युमेंट पाहिजे. डॉक्युमेंट म्हणजे सेंटेन्स हा, बाय द वे. डोंट Yes, yes. कन्फ्यूज बाय एनिथिंग एल्स. समजलं. इटची काढूया. ओके. इटची टीएफ काय? पहिलं तर इट जे आहे ते डॉक्युमेंट 1 मध्ये, डॉक्युमेंट 1 चा विचार चाललाय. इट डॉक्युमेंट 1 मध्ये किती वेळा आला? सिंगल टाइम. एकदा आला. आणि टोटल डॉक्युमेंट्स किती आहेत, म्हणजे टोटल टर्म्स किती आहेत डॉक्युमेंट 1 मध्ये? 3 आहे. बस एवढाच रेशिओ आहे. 0.3 येण्याचा अर्थ. पण जसं ते वाढत आहे, म्हणजे इट वॉज गुड अँड इट वॉज बॅड. आता इट 2दा आलं आणि इट वॉज गुड अँड बॅड, असं वॉज अँड बॅड 6, म्हणजे 2/6. ऍक्च्युली 0.336 आहे पण. तेच येते. हा, म्हणजे हे असा एक अर्थ होता त्याचा. आणि काही काही वेगवेगळे व्हर्जन्स पण आहे त्याचे. एकदम सिंपल सर्वात अर्थ काय आहे की जो आपण आतापर्यंत पाहिला, म्हणजे व्हर्जन्स आहे त्याचे. व्हर्जन्स ऑफ टीएफ, टी आणि डी इज इक्वल टू 1 इफ टी इन डी एल्स 0. व्हॉट इज दिस? दिस इज 1 हॉट एन्कोडिंग. हेच तर आहे. असेल तर 1, नसेल तर 0. अजून एक व्हर्जन काय आहे? लॉग व्हर्जन आहे. टीएफ ऑफ टी कॉमा डी इज इक्वल टू लॉग ऑफ 1 प्लस फ्रिक्वेन्सी टी कॉमा डी. हे व्हर्जन्स आहेत टर्म फ्रिक्वेन्सीचे वेगवेगळे. आणि अजून एक आहे की एखादा टर्म जर खूपच डॉमिनेटेड असेल एखाद्या डॉक्युमेंट मध्ये, तर त्याचा थोडासा इफेक्ट मिनिमाइज करण्यासाठी अजून एक व्हर्जन आहे. वापरायचा नाही वापरायचा आहे तो आपल्यावर असतो पूर्णपणे. तो असा आहे 0.5 प्लस 0.5 इंटू फ्रिक्वेन्सी ऑफ टी कॉमा डी डिवायडेड बाय मॅक्स फ्रिक्वेन्सी ऑफ टी कॉमा डी which belongs to t into d. हे थोडेफार रिप्रेझेंटेशन फक्त स्टॅटिस्टिकल, म्हणजे आत्ताच्या चालू टर्मची फ्रिक्वेन्सी डिवाइड बाय मॅक्स कुठल्या टर्मची फ्रिक्वेन्सी ती. काय व्हर्जन्स आहेत वेगवेगळे. ओके. हे आपण डायरेक्ट कोड मध्ये बघू, जास्ती लिहित बसण्याचा अर्थ नाही आहे. तीन डॉक्युमेंट्स आहेत आपल्याकडे बघा. 1 2 3 4 5 6. इटची फ्रिक्वेन्सी काय येणार? 1/6. 1/6 काय हे वर्स्ट तर नाहीच आहे, ऑब्विस रिझन्स. अँड पण नाहीये, पुलिश नाहीये. बेसिक टर्म फ्रिक्वेन्सी आहे. ओके. याच्यामध्ये काय डाऊट? जे थर्ड डॉक्युमेंट आहे, इट वॉज द एज ऑफ थर्ड इट वॉज द डॉक्युमेंट एज आहे ऑफ तेव्हाच. विजडम अँड द एज ऑफ फुलिशनेस. तर तिथे अच्छा वॉज नाही, तो वॉज. ओके ओके फाईन. ठीक आहे. ही तुमची वोकॅब्युलरी ना ही. हा वोकॅब्युलरी खालची. ओके. बाकी ठीक आहे.
आपण पुढे जाऊया. टर्म फ्रिक्वेन्सी झालं. आता आयडीएफ म्हणजे इनव्हर्स ऑफ डॉक्युमेंट. इनव्हर्स. व्हॉट इज इनव्हर्स? आयडीएफ डॉक्युमेंट फ्रिक्वेन्सीचा इनव्हर्स असा अर्थ होतो काय? डॉक्युमेंट फ्रिक्वेन्सीला थोडस रिफ्रेश केलं ना, हाऊ रेअर इज अ टर्म इन द कॉर्पस, नॉट डॉक्युमेंट, इन द कॉर्पस. सगळ्या डॉक्युमेंट्सला मिळून एक टोकन, एक वर्ड किती रेअर आहे. अर्थ कसा होईल? रेअरर द वर्ड, जेवढा तो वर्ड रेअर आहे, हायर द आयडीएफ. आणि वाईस वर्सा. आयडीएफ कसं लिहितात? आयडीएफचा सिंपल फॉर्म्युला आहे, आयडीएफ तुमचा टर्म गिवन कॉर्पस, गिवन कॉर्पस लॉग ऑफ डी. डी म्हणजे सिंपल, डी म्हणजे नंबर ऑफ डॉक्युमेंट्स इन द कॉर्पस. ओके, डी बिलॉंग्स टू सी वेअर टी बिलॉंग्स टू डी. खालच्या लाईनीचा अर्थ सांगतो, वरच्या लाईनीचा अर्थ सिंपल आहे, टोटल नंबर ऑफ डॉक्युमेंट एवढाच आहे. किती डॉक्युमेंट्स आहेत तुमच्या कॉर्पस मध्ये, याचा अर्थ काय सांगतो? नंबर ऑफ डॉक्युमेंट्स कंटेनिंग टी. ओके, हा या खालच्या लाईनीचा अर्थ आहे. असा हा सुंदर फॉर्म्युला आहे. आणि लॉग लावण्याचं विशेष कारण म्हणजे, जर हे खूपच मोठा आकडा असेल, इमॅजिन करा की हा एवढा मोठा आकडा आहे, 1,00,000 डॉक्युमेंट्स आहेत तुमच्या कॉर्पस मध्ये, आणि एक शब्द एकदाच आला, तर 1,00,000 डिवायडेड बाय 1 काय येईल? इट्स टू हेवी नंबर ना, 1,00,000 खूप बायस होऊन जाईल, म्हणून लॉग लावता. लॉग बेसिकली आपल्याला माहिती आहे, मोठ्या नंबर्सला पेनलाइज करतात, छोट्या नंबर्सला इट डझंट पेनलाइज. ओके, अजून एक व्हर्जन आहे आयडीएफचं, ते फार छान आहे आणि मोस्टली लोक तेच वापरतात. हे बेसिक व्हर्जन आहे, वरचं जे आपण लिहिलं ते. टर्म इन गिवन कॉर्पस इज इक्वल टू log of d divided by 1 plus d belongs to c where t belongs to d plus 1. याचा एक कारण असे की समजा एखादा टर्म आलाच नाही असं होत नाही, हे स्मूदन आउट करतं. याचा जर खूपच छोटा आला याचा आउटपुट, तर मग प्रॉब्लेम करेल ना, म्हणून आपण +1 करतो, इथं खाली पण आणि इथं 1. एक व्हर्जन आहे. आणि अजून एक मॅक्स आयडीएफ व्हर्जन आहे. आयडीएफ चा मॅक्स व्हर्जन आहे टी ऑफ सी इज इक्वल टू लॉग ऑफ मॅक्स ऑफ टी डॅश बिलॉंग्स टू डी वेअर डी belongs to C, T dash belongs to D divided by D belongs to C and T belongs to D. हे आहे याचं पूर्ण वर्जन. याला मॅक्स ऑफ आयडीएफ, मॅक्झिमम शी कम्पेअर करता तुम्ही त्या डॉक्युमेंटला. वरती तुम्ही फक्त नंबर ऑफ डॉक्युमेंट्स घेत होते. आता असा जो टर्म आहे जो सर्वात जास्ती डॉक्युमेंट्स मध्ये अपिअर होतो, तो वरती नंबर घ्या. म्हणजे मी फ्रेज नीट केला ना, समजलं ना तुम्हाला? Okay, let's go to the other side. Let's try to code this inverse of document frequency, and here is the its worst its सर्वात जास्ती आयडीएफ जर बघाल तर फुलिशनेस अँड विजडमचा आहे. म्हणजे हे जे शब्द आहेत कमी वेळा अकर होतात ना, फुलिशनेस, विजडम. कॉर्पस फार छोटा आहे, वी कॅनॉट सी. चांगल्या
मेथड मध्ये लिहायला गेलं तर हे असं यू कॅन सेट प्रत्येक टर्मचा आयडीएफ काय कंबाईन इट विथ टीएफ. अरे हे टीएफ आणि आयडीएफ दोघांचं प्रोडक्ट आहे. हे टीएफ आयडीएफ आहे आणि ह्याचा पण ह्याचा खालचा जो आहे ह्याचा पण टीएफ आयडीएफ. For obvious reasons, there is no function as okay. So, याच्या सर्वात जास्ती आहे एजचा, which is actually correct. एज इथं जास्ती महत्वाचं आहे. एज ऑफ विजडम अँड एज ऑफ फुलिशनेस. एज काय फुलिश काय विजडम. एज ऑफ फुलिशनेस. फुलिशनेसला पण इथे जास्ती अर्थ आहे, विजडमला जास्ती अर्थ आहे. सी म्हणजे आता याने अर्थ टाइम्स. इट वॉज बेस्ट ऑफ टाइम्स. बेस्टला सर्वात जास्ती महत्व, टाइम्सला थोडं कमी महत्व, बाकीच्यांना अजून कमी. सी ह्यानी आता मिनिंग कॅप्चर करायचं ट्राय केलंय है ना. इंटरेस्टिंग आहे ना, म्हणजे किती सिंपल फॉर्म्युला मधून एक मिनिंग कॅप्चर होतं एखाद्या गोष्टी. Yes. ओके ओके. टीएफ आयडीएफ आणि बाव. गेट बाव रिप्रेझेंटेशन, गेट टीएफ आयडीएफ रिप्रेझेंटेशन. प्रत्येक गोष्टीचं बाव आणि टीएफ आयडीएफ एका टपल मध्ये टाकलाय. सी बावनी इथं 1 दिला, बट टीएफ आयडीएफ म्हणते याचा काय अर्थच नाहीये. ऑफला पण महत्व दिला पण इथं काय अर्थ नाही. टीएफ आयडीएफ इज सुपेरियर देन बाव. ओके ओके. Also आणि टाइम्सला त्यांनी चांगलं महत्व दिलं. बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड करू शकतो आपण. एनग्राम मॉडेल आपण टीएफ आयडीएफ मध्ये वापरू शकतो. एज ऑफ अँड प्रत्येक वर्ड इंडिव्हिज्युअली प्लस प्रत्येक वर्ड दुसऱ्या प्रत्येक वर्ड सोबत कॉम्बिनेशन मध्ये. एनग्राम. एनग्रामची जी रेंज आहे ती कशी निश्चित केलेली आहे 1,2. एनग्रामची जी रेंज आहे ती 1,2 कशी निश्चित केलेली आहे, काय आहे? 1,3 केलं तर 3 एनग्राम. 1 2 3 ओके. असं रेंज आहे ती. Got it. ओके. बायग्रामला ना हा बायग्राम, हा युनिग्राम, हा बायग्राम. बायग्राम. येस. समरी मध्ये काय म्हणू शकतो. टीएफ आयडीएफ हायली फ्रिक्वेंट वर्ड्स आणि लो फ्रिक्वेन्सीचे जे वर्ड्स आहेत त्याच्यामध्ये लो फ्रिक्वेन्सीच्या वर्ड्सला जास्ती महत्व देते, आपण असं म्हणू शकतो. आणि आयडीएफ काय करते की जो नॉइज आहे तुमचा तो कमी करण्याचा प्रयत्न करते है ना. लिहून काढूया. balances out high and low frequency. IDF, specifically IDF reduces noise. इनवर्स आहे ना, जास्त एखादा शब्द आला की त्याला पेनलाइज करतो. आणि काय आहे की अनकॉमन किंवा इररिलेव्हंट जे वर्ड्स आहेत, नाही काय इथं can use to filter out uncommon and irrelevant words easily, helping model train converge fast. असं आहे. पण याचा एक ड्रॉबॅक पण आहेत त्याच्यामध्ये काही. अजूनही आपण positional information is not captured. Positional info not captured. अजून काय की highly corpus dependent. का बरं असं.
काय म्हणायचं मला की फुटबॉलचा डेटा आहे. फुटबॉलच्या डेटामध्ये माझी जो प्लेअरचा जो इन्फॉर्मेशन आहे ना, तो फुटबॉलच्या प्लेअरच्याच इन्फॉर्मेशनला लर्न करतो. व्हॉलीबॉलचा डेटा दिला की व्हॉलीबॉलच्याच प्लेअरचं इन्फॉर्मेशन लर्न करतो. इट डज नॉट जनरलाइज द टर्म प्लेअर. व्हॉलीबॉलच्या टर्म्स मधला प्लेअर वेगळा, फुटबॉलच्या टर्म्स मधला प्लेअर वेगळा. कॉर्पस डिपेंडेंट आहे. ओके, नॉट इक्वल टू. ठीक आहे, आपण मग आतापर्यंत एवढं पाहिलं, तर असं पण थोडासा विचार करूया आता की आपण एवढं कन्व्हर्जन पाहिलं फ्रॉम टेक्स्ट टू हे वेक्टर्स. मग वेक्टर्सला आपण सिमिलॅरिटी कशाने बघू शकतो? काय काय आपल्याला टेक्निक्स आहेत वेक्टर सिमिलॅरिटीसाठी? सांगा आता पटपट. संपूया आपण थोड्या वेळातच, 5 मिनिटात. कोसाइन सिमिलॅरिटी आहे तुमच्याकडे? येस. अजून एक टेक्निक आहे युक्लिडियन डिस्टन्स. युक्लिडियन्स. युक्लिडियन डिस्टन्स त्याचाच थोडा विचार करूया आपण, आहे ना? चांगली आहे माझ्याकडे. कोसाइन सिमिलॅरिटी काय करतं? डायरेक्शन ऑफ वेक्टर बघतं. युक्लिडियन डिस्टन्स काय बघतं? ते सेम एरिया मध्ये लाय करतात का ते बघतं, आहे ना? ओके, सो येस. कम ओव्हर हिअर कोडिंग मध्ये. आणि माझ्याकडं असे वेक्टर आहेत, किंग, मॅन आणि वॉटर. कसं दिसल ते किंग, मॅन आणि वॉटर? कॉपी इमेज. 3 ऍक्सिस वर 3 गोष्टी. हे असं मॅन, वॉटर आणि किंग. 100 010 001. कोसाइन सिमिलॅरिटी काय आहे? 1 1 1. कोसाइन सिमिलॅरिटी ते ऍक्सिस वरच लाय करतात ना ते. ऍक्सिस वर लाय करतात ना, म्हणजे डिरेक्टली ते 90 डिग्री. किंग आणि मॅन हे सिमिलर आहेत, बट किंग आणि वॉटर सिमिलर आहे का? नाही ना, actually नाही. म्हणजे ते नाही. काय आहे की थोडं तुमचा जेवढा कॉर्पस चांगला तेवढा तुमचा ते अर्थ चांगला आहे भेटत जातो तुम्हाला त्या वर्डचा. म्हणजे व्हॉट इज युअर एज आणि हाऊ ओल्ड आर यू ह्या दोन्ही सेंटेन्सचा अर्थ एकच आहे, पण ऍक्च्युअल मध्ये ते कोसाइन सिमिलॅरिटी मध्ये लांब येऊ शकतात, जे की नाही झालं पाहिजे. हा, ambiguity. त्याच्यासाठी तुम्हाला डेटा, शेवटी डेटावरच सगळं काही येऊन थांबतं. आपण थोडा डेटाला प्री प्रोसेस करून त्याचा आपण एम्बेडिंग पाहूया पटपट. प्रोसेस करते तेच आर्टिकल या आपल्याला आतापर्यंत जे आर्टिकल्स पाहिले ते आर्टिकल्स काय आता हुकले. आय प्रोग्रेस कुठे आहे रे? आय प्रोग्रेस काय ठेवले का इथं? काय 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 इश्यू रे याच्यामध्ये? प्रोग्रेस अप्लाय अप्लाय होतो वापस. अप्लाय आहे ना हे, प्रोग्रेस अप्लाय. ओके ओके ओके, चल चल पटपट. काउंट वेक्टरायझर बावचं रिप्रेझेंटेशन. बॅग ऑफ वर्ड्सचं रिप्रेझेंटेशन आहे.
TSP काय आलं ऍट्रिब्यूट काहीतरी एरर आल्यासारखं झाले. वापरत नाही तुला TSP. थोडा वेळ घेते. प्रोसेस केल्यानंतर भेटतं का पण ते पटपट. प्रोसेस टेक्स्ट मध्ये स्टोअर होते. ठीक आहे, जाऊ दे. इकडे आपण बघूया डायरेक्ट. वेळ घेते. मध्ये दिसते स्क्रीन. ते TF IDF जे प्रोसेस केलं ना आपण टेक्स्ट, प्रोसेस केल्यानंतर मग असं एक आपण त्याच्यावर बाव लावलं, काउंट फॅक्टरायझेशन बॅग ऑफ वर्ड्स पर सेंटेन्स असं एक एम्बेडिंग भेटले, विच इज लाईक क्रेझी मोठं खूप एम्बेडिंग आहे. कोणत्या डेटावरचं तेच आपलं आर्टिकलचा डेटा. तेच आपण आर्टिकलच्या डेटावर TF IDF पण लावलं. ओके. TF म्हणजे हे टिसनी लावले. टिसनी काय की आपल्याला 2D मध्ये बघायचं आहे डेटा म्हणून. मग एका ठिकाणी सेम टाइप ऑफ आर्टिकल येतात. हे तुम्ही नंतर एक एक करून बघू शकता. म्हणजे सेम क्लस्टर मध्ये एकासारखे आर्टिकल येतात. रँडम फॉरेस्ट, हायपर पॅरामीटर, स्मॉल डेटा, व्हॅलिडेशन, मग इथं कुठेतरी मध्ये डेटा सायन्स, म्हणजे एकसारखे आर्टिकल्स जवळजवळ येऊ लागतात मग बावमुळे, बॅग ऑफ वर्ड्समुळे. पण ऑब्विसली आपल्याला माहिती आहे TF IDF इज सुपिरियर इन टर्म्स ऑफ दिस. पण त्याचं टिसनी केल्यानंतर ते जास्ती चांगलं रिझल्ट आहे. मशीन लर्निंग, पायथन, न्यूबेज, मशीन लर्निंग, इकडे काय आहे, न्यूरल नेटवर्क ट्रान्सफॉर्मर्स, हे एकसारखे आर्टिकल्स जवळजवळ येऊ लागतात. म्हणजे त्याचं मिनिंग जे आहे ते अजून रिच होऊन जातं TF IDF मध्ये. हेच दाखवायचं होतं शेवटी. बाव वर्सेस TF IDF. TF IDF इज बेटर. पेपाल आणि क्रेडिट हिस्ट्री हे बाकी, म्हणजे इथं पेपाल क्रेडिट हिस्ट्री आणि इकडे न्यूरल नेटवर्क्स लांब लांब आहेत, त्या दोन्ही संबंध नसल्यामुळे. असं आहे, इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे, समजलं. एवढंच होतं आज TF IDF आणि बाव. पुढच्या वेळेस आपण अजून बेटर टेक्निक पाहूया प्रेझेंटेशनची. ठीक आहे, थांबू शकतो. हे अजून झालं नाही. ओके देन. ओके ओके बाय. Thank you.